मामाच्या पोरीला सोडायला जाताना स्लीपर बसमध्ये आणि रूम केल्यावर रूममध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मम्मीने एक दिवस सहज मामाकडे लग्नाचा विषय काढला आणि मामाचं उत्तर आलं की बघतो त्याला पोरगी लवकरच. मामाचं असं उत्तर ऐकून मम्मी पण थोडी आश्चर्यचकित झाली. मामाकडे पोरगी असून पण मामा दुसरीकडे का बघायचं म्हणत आहे, यामुळे माझी मम्मी नाराज होऊन घरी आली. माझं नाव शरद. माझं शिक्षण पूर्ण होऊन मी एका खासगी बँकेत नोकरी करतो. मामाची पोरगी मेडिकलला होती आणि तिला एक मोठी डॉक्टर बनायचं होतं. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी ती लहान होती. जेव्हा माझं लग्नाचं वय झालं तेव्हा माझ्या मम्मीला वाटायचं की मामाने त्यांची पोरगी मला द्यावी. पोरीचं विचारल्यावर मामाने नकार दिला होता. ते म्हणाले, आमच्या भरोश्यावर नका बसू, पोरगी अजून शिकणार आहे आणि तिला डॉक्टर बनायचं आहे. मामाने तर पोरगी द्यायला सरळ नकार दिला होता. काही दिवस तर माझी मम्मी मामासोबत बोललीच नाही, पण नंतर परत बोलू लागली. मामाच्या पोरीचा नंबर एका मोठ्या शहरात लागला होता आणि तेव्हा मामाची तब्येत बरी नव्हती. मामाच्या पोरीला सोडायला कोण जाणार हा प्रश्न निर्माण झाला. नंतर मामा मलाच म्हणाले, शरद, तू प्रीतीला घेऊन जा आणि तिला सोडून ये आणि तिला तिथे चांगली रूम करून दे. मला तर अशी संधी भेटली होती की मामाच्या पोरीसोबत एकटं 4-5 दिवस राहायची. मी मामाच्या पोरीसोबत निघालो आणि आम्ही एक स्लीपर बसमधून जाणार होतो. प्रवास रात्रीचा होता. रात्रभर प्रवास करावा लागणार होता. जेव्हा आम्ही बसमध्ये बसलो तेव्हापासूनच मी मामाच्या पोरीला मामाची पोरगी मला म्हणाली, मला माहिती होतं तू असं काही. मी मामाच्या पोरीला म्हणालो, तुला माहिती होतं म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही. मामाची पोरगी थोडी शरमली, पण मी तिला बसमध्येच. नंतर सकाळी सकाळी आम्ही शहरामध्ये पोहोचलो आणि तिथे एक रूम बघितली. रूम केल्यावर मी 2 दिवस मामाच्या पोरीसोबत राहिलो. माझं मामाच्या पोरीसोबत राहणं आणि तिच्यासोबत तसं काही याचा मला खूप फायदा झाला आणि मामाची पोरगी माझ्या प्रेमात पडली. तिने माझ्यासोबत लग्नाला होकार दिला. मामाला पण आता पोरी पुढे नाही म्हणता आलं नव्हतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.